या त्रेतायुगामध्ये सुद्धा आणि तेच अंबरीश आता परत प्रगट होणार आहेत. आधी प्रल्हाद झाले, आधी जो प्रल्हाद तोची पै अंगद, ही प्रमाण आपण पाहतो. आधी जो प्रल्हाद आहे तोच अंगद झाला. ही परंपरा 4 युगाची वर्णन करून सांगितली जाते. आपण म्हणतो ना, चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. नामदेव महाराज 4 युगातले भक्त आहेत. पण 4 युगात कसे भक्त झाले, मग इथून सुरुवात करावी लागेल. पहिल्या युगामध्ये त्यांनी महाराज प्रल्हाद झाले आणि आता दुसरं युग आलं, त्याचं नाव आहे त्रेतायुग. या त्रेतायुगामध्ये भगवंताचा राम रूपाने अवतार झाला. रामप्रभूंचं प्राकट्य झालं मानवीय रूपामध्ये. रामाला आपण भगवान म्हणतो, रामाला आपण प्रभू म्हणतो, रामाला आपण देव म्हणतो. बरीच माणसं रामाला महापुरुष म्हणतात. ठीक आहे, राम महापुरुष आहे, राम मानवाचं रूप घेऊन आला म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे. ते म्हणतात राम भगवान होऊ शकत नाही. राम भगवान होऊ शकत नाही. का बरं भगवान होऊ शकत? तो मानव आहे, भगवान कसा होईल? असं त्यांचं उत्तर त्या ठिकाणी येतं. पण त्याला आम्ही त्या ठिकाणी दुसरं जोडून सांगतो, लक्षपूर्वक ऐका. अरे, रामाला जरी भगवान होता येत नसलं तरी ज्याला तुम्ही भगवान म्हणता तो भगवान तर राम होऊ शकतो ना. सरळ गोष्ट आहे ना महाराज. मग तुमचा भगवान जर राम होत नसेल तर मी त्याला भगवानच म्हणणार नाही. भगवान म्हणजे जो सर्व गुण संपन्न आहे. भग शब्दाचा अर्थ तो गुण आणि वान शब्दाचा अर्थ तो गुणवान. जो गुणांनी युक्त आहे त्याला म्हणतात भगवान. ज्याला तुम्ही भगवान म्हणता तो भगवान जर राम होऊ शकत नसेल, तो भगवान जर कृष्ण होऊ शकत नसेल तर तो भगवानच नाही. सरळ गोष्ट आहे महाराज. म्हणून ऐका, भगवान स्वतःच म्हणतोय गीतेमध्ये, तो म्हणतो आवजानंतिमाम मूढा मानुषिम तनुमाश्रिता. मूढ शब्द वापरला देवानं. देव म्हणतोय मूर्ख लोक मला ओळखीत नाहीत का? मी माणसाचं शरीर धारण करून आलो म्हणून. म्हणून देवाला माणूस म्हणू नका. तो देव माणसासारखा झाला का? त्याचं कारण त्याला शिकवायचंय माणसांना माणसाबरोबर कसं वागावं. हा महत्वाचा विचार आहे. ठीक आहे, महापुरुषाच्या रूपात भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. महापुरुष म्हणण्याबद्दल माझं दुमत नाही, पण तो महापुरुष कोण आहे? तो प्रत्यक्ष भगवान आहे. भगवान स्वतःच महापुरुषाच्या रूपात आला. जगाला त्यांनी महाराज धर्म सांगण्याकरिता आला, मानवता शिकवण्याकरिता आला. म्हणून माणसानं कसं वागावं हे जर पाहायचं असेल तर आधी राम पाहायला पाहिजे. मग तो राम खऱ्या अर्थानं पोटात उतरला की मग बोधाच्याकडे हा प्रवास होईल. मग कृष्ण समोर येतो. आपण वारकरी आहोत ना, सगळ्यात आधी सांगितलं जातं रामकृष्ण हरी. का बरं रामकृष्ण हरी सांगितलं? राम म्हणजे आचार, आचरण. रामासारखं आचरण करावं. रामासारखा रामच आहे महाराज. रामासारखा कोणी नाही, रामासारखा मुलगा नाही. बापाचा शब्द खरा करण्याकरिता राम वनवासाला गेला. असा मुलगा त्यांनी होणे नाही. रामासारखा पती नाही. त्याने युद्ध केलं रावणाबरोबर, ज्याचं 14 चतुर्युगांचं राज्य रावण मारून टाकला. पत्नीचं संरक्षण करण्याकरिता. रामासारखा पती नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा मित्र नाही. निषादाला आलिंगन देतो. राम राजा आहे आणि निषादाला आलिंगन देतो. निषाद म्हणजे केवट, तो त्याने महाराज भिल्ल जातीचा आहे. असा असणारा तो शिकारी आहे आणि त्याला रामानं हृदयाला लावावं, हे रामाचं मोठेपण आहे. रामासारखा मित्र नाही, रामासारखा देव नाही, रामासारखा त्या ठिकाणी शत्रू नाही महाराज. रणकर्कश राम राम असं आपण म्हणतो ना, हा राम त्यागणी महाराज शत्रू जर त्यागणी रामासारखा शत्रू नाही. रावणाच्या सेनेमध्ये असणारे राक्षस मारले जात होते, सगळे मारले गेले महाराज. त्यांचा अंत्यविधी करायलाच कोणी शिल्लक राहिलं नाही. त्यांची प्रेत पडली होती. रामप्रभूंनी ती पाहिली आणि पाहिल्यानंतर आपल्या सेवकांना सांगितलं त्यांचा अंत्यविधी करा. म्हणे का बरं? ते तर शत्रू पक्षातले आहेत. रामप्रभूनं उत्तर दिलं, वैर कुठपर्यंत असतं? जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत. मरणाबरोबर वैर सुद्धा संपून जातं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? कोणाचं जर वैर तर नसावंच, कोणाचाच विषय वैर नसावं, निर्वैर असणार आपलं जीवन असावं. पण एखाद्याचं वैर जरी असलं तरी मरणानंतर तरी सोडून द्या. मेल्यानं वैर संपून जात असतं. म्हणजे तो मरण पावला, त्याचं आपलं वैर राहिलं नाही, त्याचं शरीर जाळण्याकरिता कोणी नाही, तुमचं कर्तव्य आहे जाळा. म्हणून शत्रू पक्षातले राक्षस त्यांनी महाराज त्यांचा अंत्यविधी करायला लावला. असा शत्रू कोणी पाहायला भेटेल? रामासारखा शत्रू नाही. असा राम प्रगट झाला. आणि या रामानं त्यांनी महाराज अनेक प्रकारची लीला केली. भगवान लीलाकारी आहेत. सगळं रामाचं चरित्र मला सांगायचं नाही, ते सर्वांनाच रामकथेत माहीत झालेलं आहे. तोच राम प्रगट झाला. म्हणून आता परत रामाच्या भक्तालाही प्रगट व्हावं लागेल. हनुमंतराय प्रगट झाले. प्रत्यक्ष भगवान शंकर हनुमंतरायांच्या रूपाने आले, पार्वती सहित प्रगट झाले. हनुमंताची शेपटी म्हणजे पार्वती आहे. पार्वती सहित भगवान शंकर त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झाले.
आणि तिथेच त्यांनी महाराज हे अंबरीशजी अंगदाच्या रूपात प्रगट झाले. वालीचा पुत्र अंगद, वाली. सुग्रीव आणि वाली दोघे जण भाऊ आहेत. हे किष्किंधा नगरीचे राजे आहेत महाराज. तिथे त्यांनी राहत असताना या वालीनं त्यांनी स्वतःच्या भावाचीच बायको पळून नेली, वालीनं. आणि त्याचं एवढं सामर्थ्य होतं वालीचं की त्याच्या समोर शत्रू आला रे आला की शत्रूचं बळ अर्ध होत होतं महाराज. तो शत्रू रावण घाबरत होता वालीला. असा बलाढ्य असणारा हा वाली. या वालीनं त्यांनी महाराज सुग्रीवाबरोबर शत्रुत्व केलं आणि ऋष्मुख पर्वतावर त्यांनी सुग्रीव लपून बसला. तो लपून बसलेला असताना प्रभू रामचंद्रांना नेमका त्यांनी अशा पद्धतीने वनवास झाला. वनवास झाल्यानंतर प्रभू वनामध्ये जात असताना आणि शबरीच्या आश्रमात आले आणि शबरीनं भगवंताला पाहिलं, समाधान वाटलं. शबरीनं भगवंताच्या मांडीवर स्वतःचे प्राण सोडून दिले. मला शबरीची पण कथा सांगायची नाही, तुम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे. पण जाता जाता तिनं सांगितलं की पुढे जा, मला माझ्या पत्नीचा शोध घ्यायचा आहे म्हणून मी अशा पद्धतीने वनात फिरतोय. मग तिनं सांगितलं इथून पुढे त्यांनी तुम्हाला पंपा सरोवराच्या जवळ पुढे गेल्यानंतर सुग्रीवाची भेट होईल, तो सुग्रीव तुमची मदत करू शकतो. शबरीनं सांगितलं होतं त्याच्याकडे जा म्हणून त्याचा शोध घेतच निघाले होते. हनुमंतराय त्यांनी सुग्रीवाच्या जवळ होते. सुग्रीवानं पाहिलं 2 राजवेंडे पुरुष त्यांनी येत आहेत. क्षत्रिय तेज त्यांच्याजवळ दिसतंय. कदाचित वालीनच आपल्याला मारण्याकरिता पाठवले असतील. जाऊन काहीतरी चौकशी तरी करा. ब्राह्मणाच्या रूपात हनुमंतराय आले आणि रामप्रभूंची चौकशी करू लागले. कोण आहात काय सगळा वृत्तांत त्यांनी सांगितला. मी दशरथाचा पुत्र आहे, माझी पत्नी त्यांनी चोरून नेलेली आहे, मी तिचा शोध घेण्याकरिता निघालेलो आहे. आणि मग हनुमंतराय मूळ स्वरूपात प्रकट झाले, नमस्कार केला, विशाल रूप धारण केलं, जय श्रीराम म्हणत राम लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन पर्वतावर गेले. सुग्रीवाची आणि रामप्रभूंची मैत्री घडून दिली. अग्नीच्या साक्षीने दोघांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? मित्र त्याला म्हणतात. मित्राची 6 लक्षणं असतात महाराज. दधाती प्रतिगृह्णाती, गुह्यमाख्याती पृच्छती, भुंक्ते भोजयते चैव, षडविधम मित्र लक्षणम. दधाती प्रतिगृह्णाती, दधाती म्हणजे देणे आणि प्रतिगृह्णाती म्हणजे घेणे. भुंक्ते भोजयते, गुह्यम आख्याती पृच्छती. गुह्य आख्याती म्हणजे सांगणे आणि पृच्छती म्हणजे विचारणे. सांगणं गुह्य असणाऱ्या गोष्टीची देवाणघेवाण ज्यांच्यात होते त्यांना मित्र म्हणतात. आणि भुंक्ते भोजयते चैव, ज्याच्या घरी आपण जाऊन जेवतो, ज्याला आपल्या घरी जेवायला बोलवतो त्याला मित्र म्हणतात. म्हणून मित्रत्व झालं. अग्नीच्या साक्षीनं प्रतिज्ञा केली, आपण समदुःखी आहोत. माझी बायको पळून नेली वालीनं आणि तुझी बायको पळून नेली रावणानं. मग मी तुझ्या बायकोला सोडवतो वालीच्या तावडीतून आणि तू माझी पत्नी त्यांनी रावणाच्या तावडीतून सोडवण्याकरिता मदत कर. असं दोघांचं बोलणं झालं. मध्ये पहा त्या ठिकाणी पावसाळा आला. पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी या सगळ्या नाही मध्ये त्या ठिकाणी आता वालीला मारण्याकरिता प्रभू रामचंद्र तयार आहेत. रामायणकार इकडे आहेत ना म्हणून त्यांच्याकडे पाहत होतो. तुम्ही रामकथा सांगितली, मोठी गोड आहे रामकथा. आता मला घाई झाली ना, आता 9:15 वाजत आले. हे सगळे चरित्र मला सगळे सांगायचे नाही, मला फक्त आठवण करून द्यायचे. हेच तुकोबर आहेत बघा कसे तिथे प्रगट झाले. वालीच्या रूपात अशा पद्धतीनं भगवंताला त्यांनी महाराज या सुग्रीवाचा शत्रू दिसतोय. युद्ध करण्यापर्यंत दोघे भाऊ सारखेच दिसू लागले. झाडाच्या आड प्रभू उभे आहेत. आता ताई मारला पाहिजे पण दोघे सारखे दिसतात, काय करावं? वाली सुग्रीव घाबरून पळत आला. मग सुग्रीवाच्या गळ्यात माळ घातली फुलांची आणि मग त्यांनी बाण मारायला सुरुवात केली. वालीला बरोबर बाण लागला. वाली मरणासन्न स्थितीत आहे. आणि आता त्या ठिकाणी महाराज मरताना प्रभू रामचंद्रांकडे पाहून बोलू लागला, रामा माझ्या भावाचं वैर आहे. तुझा तर मी काहीच अपराध केला नाही, तुम्हाला का मारलं सांग. मग प्रभूने सांगितलं, तू दुसऱ्याची बायको चोरून नेलीस, पळून नेलीस, तू मारण्यास योग्य आहे, आतत आहेस म्हणून तुला मी मारलं. त्याला दुःख त्यांनी वाटू लागलं. मग सांगितलं, चिंता करू नको, या अवतारामध्ये मी तुला मारलंय, पुढचा अवतार तुझ्या हातानं संपवीन. त्याला वरदान दिलं. तोच कृष्ण अवतारामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं व्याध होऊन आला होता. ही कथा पुढे पाहायला मिळेल. आता वालीला त्याची चूक कळाली आणि स्वतःला भाग्यवान म्हणतोय, देवा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आहात, माझा मृत्यू मला त्यांनी दिसतोय, मी आता मरणार आहे, तुमच्याकडे पाहून त्यांनी माझे प्राण जाणार आहेत, मी भाग्यवान आहे. माझी एक विनंती आहे, मरताना माणसाला त्यांनी महाराज प्रापंचिक माणसाला तरी निदान प्रपंचातले लोक डोळ्यासमोर दिसतात. किती देवाचा छंद त्याला लावण्याचा प्रयत्न केला तरी तो असंच करतो. एक मित्र आमचा त्याने होता, सासमध्येच होता आणि त्याला आजार झाला मोठा, तो आता मरणार आहे अशा अवस्थेत होता.
त्याला आम्हीच ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो. मला अजून चांगलं आठवतंय, मी त्याच्या जवळच बसून त्यांनी त्याला सांत्वना करीत करीत केम हॉस्पिटलने ॲडमिट केलं. आणि ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं काय सांगायचं, आता हा जगणारच नाही. मला असं वाटायचं यानं आता भगवंताचं चिंतन करावं. त्याला मी म्हणायचो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणांचं ध्यान करतो, मला कसं करू, मला करताच येत नाही ध्यान. मग त्या हॉस्पिटलमधून त्यांनी खाली आलो आणि भगवंताचा फोटो शोधू लागलो. हा कधी जाणार आहे, हे डॉक्टर आहे, तो डॉक्टर म्हणायचं झालं याचा आता कधी पण जाऊ शकतो. तर काय करू, फोटो शोधत राह, फोटो सापडे ना. एक कॅसेट मिळाली महाराज भजनाची, त्याच्यावर कृष्णाचा फोटो होता, श्यामसुंदराचा. ती कॅसेट घेऊन गेलो आणि त्याच्या हातात ती कॅसेट दिली. त्याला म्हणलं या श्यामसुंदराकडे बघत राहा, याचं चिंतन कर, घरातलं काहीच आठवू नकोस. बायको आठवू नकोस, आईबापाला आठवू नकोस, काही शेतीवाडी बैल तुझे त्यांनी काय असेल सगळं काम काहीच आठवू नको. बैल म्हणल्याबरोबर रडायला लागला. म्हणलं काय झालं तुला? म्हणला महाराज आता माझ्या आजारपणामुळं बैल विकून टाकले असतील नाही का. हॉस्पिटलमध्ये आहे, झोपता पण येत नव्हतं महाराज त्याला, असं बसूनच होता, डोकं त्याच्यावर ठेवून होता आणि बैलांची आठवण करीत होता. मला फार वाईट वाटलं त्याचं. डॉक्टर फार वेळ थांबू देत नव्हते. डॉक्टरची विनंती करून मी आतमध्ये गेलो होतो, डॉक्टर या नात्याने गेलो होतो, बळजबरी घुसलो होतो आतमध्ये. आणि त्याला मी समजून सांगत होतो, अरे म्हटलं हे काढून टाक मनातून, याचं चिंतन कर. त्यानं काय केलं असेल त्याची त्याला माहिती. थोड्या वेळातच काय व्हायचं ते झालं, असू द्या. अंतकाळ समयाला भगवंताचं स्मरण होणं फार कठीण आहे, सगळ्यांना होत नाही. आणि त्यापेक्षा पुढे आहे का, भगवान समोर असले तरी सुद्धा काय करावं, भगवान डोळ्यासमोर असले तरी लोक प्रपंचाचं चिंतन करतात. हे वालीच्या दृष्टांतावरून पाहायला मिळेल. वाली म्हणतोय देवा मी मरणार आहे, तू जगाचा मालक आहेस, माझ्या समोर आहेस, पण किती केलं तरी मी प्रापंचिक आहे, मला पत्नी आहे, मला मुलगा आहे, मी मेल्यानंतर माझ्या मुलाचं कसं होईल याची मला चिंताच आहे. पण घाईघाईनं वालीचा मुलगा, त्याचं नाव आहे अंगद, त्या अंगदाला बोलावलं आणि बोलावल्यानंतर दोघांकडे पाहिलं. अंगदाला सुद्धा सांगितलं हा देव आहे, जगाचा मालक आहे. आणि प्रभू रामचंद्रांकडे पाहून बोलायला सुरुवात केली, रामा मी आता मरणार आहे, माझ्या मुलाला त्यांनी आता या जगात दुसरं कोणी नाही. त्याचा हात हातात घेतला अंगदाचा आणि हातात हात घेऊन रामाच्या हातात दिला. रामा आजपासून याचा तूच पिता आहेस, तुझ्याशिवाय याला दुसरं कोणी नाही, रामच तुझा बाप असं अंगदाला सांगून टाकलं. आणि अंगद सुद्धा प्रभू रामचंद्रांना स्वतःचा पिता समजू लागला, रामाची सेवा करू लागला. मोठं चरित्र आहे रामचरित्र, आपण पुढे पाहतो. मग युद्ध झालं, युद्धकांड आपण पाहतो. रावण मारला गेला, सीतेला त्यांनी पुन्हा एकदा घेऊन आले अयोध्येमध्ये. राम राज्याभिषेक अशा पद्धतीने झाला. आणि राम राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी आता सगळ्यांची बोलवण करायची आहे. कोणाला काय प्रत्येकाला काहीतरी भेटवस्तू प्रभू देऊ लागले. सगळ्यांना भेटवस्तू दिल्या, सगळ्यांना संदेश दिले वेगवेगळ्या प्रकारचे. आणि अंगद समोर बसला होता, अंगदाला बोलावलं आणि अंगदाला काहीतरी भेटवस्तू द्यायची होती म्हणून त्याला बोलवत होते. अंगद भेटवस्तू घेत नाही महाराज. का देवा, कशाकरिता भेटवस्तू देता? अरे तू केवढं शौर्य दाखवलंस, तुला बक्षीस देतो आहे. कशाचं बक्षीस देवा? आता तुला जायचं आहे ना, कुठे कुठे जायचं आहे? देवा मी कुठे जाणार नाही. आणि का बरं? तुम्ही विसरलात काय, माझ्या बापानं मरताना माझा हात तुमच्या हातात दिला होता आणि तुम्हाला विनंती केली होती, रामा याच्यावर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करा, याला कधी अंतर देऊ नका. आता कोणत्या तोंडानं मला जा म्हणून सांगता आहात देवा, मला सांगा. असं म्हणून अंगद त्याने रडू लागला. त्या अंगदाच्या अंतकरणातलं प्रेम पाहून अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सुद्धा स्वतःला सावरू शकला नाही. प्रभूंच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागले. अंगदा केवढं मोठं समर्पण आहे रे. देवाला माहित होतं हा सामान्य नाही, हाच प्रल्हाद झाला होता. देवाला माहित होतं हाच अंबरीश आहे, हा तेव्हापासून माझ्या समोर समर्पित आहे. म्हणून येतो जातो आम्ही देवाची सांगात, तुका म्हणे गात देवनाम, ते देवाबरोबरच प्रगट होतात. हा नरसिंह झाला, ते त्यांनी प्रल्हाद झाले. हा राम झाला, ते अंगद झाले. असा असणार हा अंगद. अंगदाला भगवंतानं वरदान दिलं, अंगदा तुला सोडून कधीच राहणार नाही, सदैव तुझ्या अंतकरणात वास्तव्य करीन, तुला माझी कधीच विस्मृती होणार नाही. भगवंतानं वरदान देऊन टाकलं महाराज. म्हणून अशा पद्धतीने अंगदाच्या हृदयात भगवान वास्तव्य करतायत. तोच अंगद पुढच्या युगात पुन्हा प्रगट झाला.